नाही 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 नाही, अजिबात घरी जायचं नाही. आधी द वरनं गाणं म्हण. द. काय करायचं या माणसाचं म्हणते मी. नायर ताई, आता आप्पा भाऊ म्हणतायत तर गा की एखादं गाणं. आप्पा भाऊ सांगत होते तुम्ही खूप छान गाणं गाता. आणि इथं काही परकी माणसं नाही, आपल्या घरातलीच माणसं. गा की एखादं गाणं. पण गा ना ग विजयलक्ष्मी. द अक्षर आलंय. द द विजयलक्ष्मी माझ्यासाठी गा ना. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी. मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उडी. तुझ संगती क्षण रंगती, तुझ संगती क्षण रंगती. निमिषात मी युग पाहिले, दिसते मजला सुख चित्र नवे. वे वे वा आला तुझ्यावर. तुझ्यावर वा आला. आता तू वा वरनं म्हण गाणं. आप्पा आप्पा नको. व वरून गाणं म्हण. चल चल शक्ती, लवकर गाणं म्हण ग. चल शक्ती, गाऊन टाक. काय गाशील तर पटकन आप्पा इथून उठतील आणि येतील घरी. अंताक्षरी पण संपून जाईल ना. गा. विडमना सांग ना खुणावती, का खुणा माझे मला आले हसू. प्रेमात फसणे नाही रे. विडमना सांग ना व्हावे खुळे, का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे. प्रेमात फसणे नाही रे. आलं. अप्पा मस्त छान झाली अंताक्षरी. आपण परत खेळूया, नक्की खेळूया. चला. एक मिनिट शिवा, तुझ्यावर राहिलंय. मी नाही ना अप्पा, माझा आवाज पण बसलाय. नको नको अंताक्षरी. मी नंदू वस्ताऱ्याला पण घेऊन होतो ना. मस्त मैफिल जमू आपण, मजा करू आपण. आता नको, आता जा, आता घरी जा. हे बघ शिवा, आवाज सूर ताल लय महत्वाचं नाही रे. गाण्यामार्फत मनातून आलेली भावना आहे ना, ती महत्वाची आहे बघ. गा ना. गा की र. तुझ्यावर र आलाय. तू का बस. वरून आता कुठलं गाणं आहे. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू न जरी तरी भोवती भास तुझे. तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊनी या मनाला. सावर रे तुझ्या आठवांचा शहारा. अरे पिंडूक माणसं, तू काय डोकर पडलेस का? बॅग मध्ये
बॅग मध्ये नारळ कसा असेल? आपण बॉम्ब भरला होता ना, बॉम्ब. वहिनी बॉस, मी खरंच सांगतो, माझ्या पक्षाची शपथ घेऊन सांगतो, या बॅगेत मला नारळ सापडला, नारळ. तू घाबरलायस आणि तिथे गेलाच नाहीस. खरं सांग नाहीतर तुझा जीव घेईन मी. बॉस मी खरंच सांगतो, चेटकोबाची शपथ घेऊन सांगतो, मी जेव्हा बॅगेत हात टाकला ना तर मला बॉम्ब ऐवजी नारळ सापडला, नारळ. खरंच सांगतोय. तू हा ना पागल झालेला आहे. प्रिन्सने स्वतः त्यांच्या हाताने या बॅग मध्ये बॉम्ब भरला होता ना, आणि टायमर पण सेट केला. टायमर सेट केला होता तुम्ही? प्रिन्स टायमर सेट केला होता? करुणा, त्या बॅगेत काय? बॅगेत बॉम्ब आहे का? एक मिनिट, तुमचा माझ्यावर विश्वास नाही? हा नाहीये, बॉम्ब काढ. एक मिनिट, आता बॉम्ब का नारळ आणि नारळ का बॉम्ब करून दाखवतो तुम्हाला. हा पागल झाला, हा वेडा झाला. तुम्हाला कळते का प्रिन्स? एक मिनिट. काय वेडा झालाय का हा? एक मिनिट. अरे 1 मिनिटच आहे आता फक्त. हे बघा, हा नारळ आहे. प्रिन्स अरे मूर्ख माणसा, बघ खाली बॉम्ब येतो. तुमच्या घड्याळाचा टायमर वाजतो, तो जरा बंद करा. 1 मिनिट, बंद करा. अरे टायमर वाजतोय, बघ जरा. अरे फेक ना. थरथरतो काय? फेक, फुटेल तुझ्या हातातच, फुटेल. फेक. कोरोना एक काम कर, बाहेर जा, गेटच्या बाहेर फेकून, कंपाऊंडच्या बाहेर फेकून येतो. जा लवकर जा, हातात ठेवू नकोस. प्रिन्स स्वतः पण मारेल, आपल्याला पण मारेल. मी जाते. तू कुठे जातेस? इतकी स्वार्थी निघालीस? नाही, स्वार्थी नाहीये मी. मला माझा जीव खूप प्यारा आहे. मला सोडा, मला जाऊ. अरे तुला सोडा का? तू घरात, तू वरती जाशील पण घर तर जाणार ना. आणि तू का उभा आहेस? तू घराबाहेर जा आणि फेक दे. बॉस, मला एकाला संकटात सोडू नका. तुम्ही पण माझ्यासोबत. अरे बावळट माणसा, ते फेकून ये, ते बाहेर फेकून ये, लवकर फेकून ये, सगळे म्हणू आपण. जा बाहेर, जा बाहेर फेकून ये. तुम्ही मला सोडा, मला सोडा. अरे तुला कसं सोडू मी? मला कोरोनाने मला पकडले. अरे बावळट, तू फेक ना, फेक ना. अरे तू सोड ना, कळते का? अरे सगळे भटके, तुला नाही कळते. अरे जरा विचार कर ना. फेकून ये तू, सोड ना. फक्त 10 सेकंद बाकी आहे. फेक. मला सोडा, प्लीज. चिटकोबाने वाचवलं. ये बाच. चिटकुबारी वाचवलं. चिटकुबारी वाचवलं. जेवा चिटकोबा, जेवा चिटकोबा, जेवा चिटकोबा, जेवा चिटकोबा. येऊ का? अहो ताई, आप्पा, अहो विचारता काय? तुमचंच घर आहे. या 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 या. हा या आप्पा, बसा की. ताई तुम्ही. नाही, राहू दे. बरं, मी आत्ता चहा बनवलाय, तुमच्यासाठी चहा देतो. ना चहा पाण्याचा कार्यक्रम आपण नंतर कसा करायचा ते बघू. म्हणजे? नाही म्हणजे नाना, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. कसं आहे नाना, की आमची शक्ती आणि तुमचा शिवा या दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली आहे बघा. नाही म्हणजे दोघांना एकमेकांची कंपनी आवडते. दोघेही असे संस्कारी आणि समजूतदार आहेत. नाही काय आहे ना, मला असं वाटतं की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम झालंय. प्रेमाचं रूपांतर आपण लग्नात केलं तर. नाही म्हणजे आपण त्यांचं लग्न लावून दिलं तर. अहो आप्पा, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला. अहो माझी लय दिवसापासून इच्छा आहे की तुमच्या शक्तीचं आणि माझ्या शिवाचं लगीन व्हावं. तुम्हाला बी तेच वाटतंय ना? मग लवकरात लवकर दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाकूया. नाही म्हणजे कसं झालं माहिती आहे ना, काल तुमच्या बोलण्यावरनं मला कळलं की तुमच्या मनात जे आहे ना तेच आमच्या मनात आहे. म्हणून म्हटलं थेट विचारावं तुम्हाला.
मग काय आमची शक्ती पसंत आहे ना तुमच्या शिवासाठी? अहो लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा ते सांगा. अहो तुमची मुलगी आमच्या घरची सून म्हणून यावी ही एवढी एकच इच्छा आहे माझी. वंदे आपल्या शिवाचं लगीन होणार. महादेवा माझ्या शिवाचं लगीन होणार होणार होणार. शिवाचं लगीन होणार. शिवाचं लगीन होणार. शिवाचं लगीन होणार. माझी इच्छा फायनली पूर्ण होणार होणार होणार. माझी इच्छा पूर्ण होणार. ए नाना होणार. माझी कुठे? इच्छा पूर्ण होणार. ए नाना उठ. नाना असं नाही ऐकणार. होणार. माझी इच्छा पूर्ण होणार. डांगडा नाना डांगडा डांगडा डांगडा. पाऊस पावसात बी माझी इच्छा पूर्ण होणार. डांगडा अरे अरे उठ उठ उठ. अरे अप्पा काय रे काय झालंय तुझं? काय नाही सपान पडलं. अच्छा रात्री दारू ढोसून कसली स्वप्न बघतो तू? 5 स्टार बार मध्ये बसला असशील ढोसत नाही का? नाही 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 मग अरे राहू दे. माझं सपन माझ्याकडेच राहू दे. स्वप्न दुसऱ्याला सांगितली ना ती पूर्ण होत नाही. हो का? आणि मी असं ऐकलंय सकाळी सकाळी पडलेलं स्वप्न हे पूर्ण होतंय. हा हा होणार होणार. माझी इच्छा पूर्ण होणार. वंदे फायनली माझी इच्छा पूर्ण होणार. ए बास आहे बास. घड्याळच्या काट्याकडे बघ किती वाजले ते. आवर पटकन आणि चहा नाश्त्याचं बघ पटकन. हा अरे स्वप्नात सुद्धा हेच बघत होतो. हो मी पटकन आवरतो आणि तुझ्यासाठी चहा नाश्ता बनवतो. हा हा दे राहू दे मी बघतो. जा तू आवर पटकन जा. बर बर बर. वंदे इच्छा पूर्ण होणार. याची अजून उतरलेली दिसत नाही. याची अशी अवस्था आहे तर तिथे आप्पाची काय हालत झाली असेल. शंभू महादेवा सांभाळ रे बाबा तू सगळ्यांना. अचानक डोकं कसं काय दुखायला लागलं? शक्ती शक्ती मस्तपैकी कडक चहा बनव ना. अप्पा तुमच्यासाठी दुधाचा चहा आणू की कोरा चहा आणू? दुधाचा आण. अप्पा कोरा चहा घ्या. कोरा चहा ना उतरासाठी बेस्ट असतो. तुमची डोकेदुखी पण बंद होईल. म्हणजे अरे च्या तुम्हाला काहीच आठवत नाही? कशाबद्दल बोलते तू? काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाहीये? काही हरकत नाही. आता मी आले ना आता सगळं नीट आठवेल. हा अरे बा चेटकोबा, अरे असं काय करतोयस तू? काय झालंय तुला? अरे ते आदिशक्ती आमच्या जीवावर उठले. काल रात्री आम्ही कसे बसे दोघं मरणाच्या दारातून परत आलोय. तू आमच्या सोबत असतानाही आम्ही त्या मूर्तीला हात सुद्धा लावू शकलो नाहीयेत. का चेटकोबा का? मला उत्तर दे, मला उत्तर दे चेटकोबा. हे बा चेटकोबा, त्या आदिशक्तीचा नायनाट करण्यासाठी मला तुझ्या ताकदीची गरज आहे. मला ताकद दे, ताकद दे.
मला ताकद दे. भद्रा, नको आव्हान करूस. अहो, त्या आदिशक्तीची मूर्ती बाहेर काढणं आपल्याला नाही जमणार आहे. आणि त्याशिवाय त्या आदिशक्तीचा अंश कसा काय संपेल सांगा मला. हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. चेटकोबानी जर आपल्याला कौल दिलाय तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? त्या घराला आपण हातही लावायचा नाहीये का? लावायचा ना, हात लावायचा, पण ते घर जसं होतं तसंच्या तसंच परत करायचं. काय बडबडता तुम्ही? हे बघ, शिवा आणि नानाला घराबाहेर काढून आपण काहीही बिघडू शकलो नाही आदिशक्तीचं. आता काहीतरी वेगळा मार्ग निवडावाच लागेल. कुठला? वाचवा वाचवा नाना, शिवा वाचवा नाना, शिवा वाचवा मला, वाचवा. अयो अयो ऐका, शक्तीचा बाहेर या तुम्ही आधी. मी नाही येणार. अयो बाहेर या म्हणते ना. नाना वाचवा मला, शिवा वाचवा. हे बघा, उगाच घराबाहेर तमाशा करू नका. आज चला बोलले ना, चला. मी नाही आत येणार. आत आलो तर त्या लाटण्याने माझी चपाती करशील. अप्पा, अम्मा तुम्हाला काहीच करत नाहीये. तुम्ही आज चला बघू. चला आत. नाही मी नाही येणार आत. विजयलक्ष्मी, काल झालेल्या प्रकाराबद्दल तुझी माफी मागतो का, पण ते लाटणारी फेकून दे. अप्पा, तुम्ही उगीच सीन क्रिएट करू नका. चला आज चला बघू. आज चला, घरात चला. मारणार नाही ना ती? नाही मारणार. खरं? हो खरं. नक्की? नक्की. अप्पा, आत येतोय मी, पण मला फसवायचं नाही. मला अयो एवढे घाबरताय, मग रात्री तमाशा करायचा नव्हता ना? तमाशा? कसला तमाशा? कोणी केला तमाशा? अयो, तुम्हाला खरंच आठवत नाहीये की न आठवण्याचं नाटक करताय तुम्ही? नाही आठवत आहे. आता आठवेल, आठवताय ना? नाही आठवतंय. आता बरोबर आठवेल. अप्पा, अम्मा, अहो काय झालं काय? अहो ताई, असं लाटणं घेऊन नवऱ्याच्या माग लागणं अहो शोभत नाही तुम्हाला या वयात. अयो नाना, मी काय त्यांना लाटणं घेऊन मारत नव्हते बघा. काल रात्री काय तमाशा केला ना, त्याची आठवण करून देत होते. अम्मा थांबा. काल रात्री जो काही तमाशा झाला ना, त्याला फक्त आप्पा कारणीभूत नाही, हा माझा नाना पण तेवढाच जबाबदार आहे. माझ्या नानाने आप्पांना पाजली म्हणून काल जे काही घडलं ते झालेलं आहे, आणि त्यासाठी मी नानाला जे काही सुनवायचं ते सुनवलंय. पण तुम्हाला तुमच्या भाषेत काय समजावायचं असेल ना तर नाही हरकत नाही, मला काहीच वाईट नाही वाटणार, तुम्ही बोलू शकता. जाऊ दे, तो विषय सोडून दे. रात गई बात गई. ताई, मी रोज दारू पित नाही. नाही, कधीतरी अगदी थोडीच पितो. म्हणून म्हटलं शेजार धर्म आहे, शेजार धर्म पाळूया. आम्ही तुमच्या शेजारी आलो ना, म्हणून थोड्याशा गप्पा गोष्टी होतील. खरं तर आपणच दारू प्यायची होती. हो, तेच म्हणाले ग्लासाला तोंड लागलं नाही म्हणून. नाही, तोंडाला ग्लास लावणार नाही असं म्हणालो तुम्ही. हा म्हणाले ना. कसं आहे, म्हणून आम्ही अगदी थोडीशी घेतली. गपरा. थोडी यांचा अवतार बघून वाटतं का की यांनी थोडी घेतली असेल म्हणून? त्याचं काय, त्यांचा कोटा जरा कमी आहे. गपरा बोललो ना, कोटा कमी आहे म्हणे. जी काय ढोसायची ना एकट्याने ढोसायची तू, आप्पाने नाही पाजायची सांगून ठेवतो. नाही पाजणार. माझी शपथ, इथून पुढं प्यायची असेल तर मी एकटाच पिल. मी ठरवलंय आता, यापुढे मी नाही घेणार जास्त. नाही म्हणजे अजिबात घेणार नाही, शपथ. भद्रा मॅम. वहिनी साहेब. मॅडम तुम्ही इथे या ना, आत या ना. वहिनी साहेब. या मॅम. अरे वा, तू इथे जातोस? नाही इथे नाही, बाजूला वरच्या माळावर राहतो. अच्छा,
इथे दिसला, मला वाटलं इथेच राहतोस की काय. मॅडम तुम्ही उभ्या का? बसा ना. हो. मी आलो चेअर घेऊन. काय मीटिंग सुरू होती का काही? नाही नाही, असंच गप्पा मारत होतो. अच्छा, गप्पा सुरू होती. वहिनी सर. हो हो. ही देवी माझी काही पाठ सोडत नाहीये. मॅडम तुम्ही इथे कशा काय? नाही म्हणजे काही अर्जंट काम होतं का? अहो मला कॉल करायचं ना, मी आले असते घरी. नाही नाही, काही तुझ्याकडे अर्जंट काम नव्हतं माझं. मी शिवाला भेटायला आले होते. मला भेटायला? वहिनी साहेब, काय झालं? काही चुकलं का माझ्याकडून? काही कामात चूक झाली का? शिवा, तू कधी चुकतोस का? पण तुझ्या प्रिन्स सरकारांनी दुसऱ्या कोणी केलेली सगळ्यात मोठी चूक दुरुस्त केली. म्हणजे शिवा, तू तर तुझ्या सरकारांना चांगलं ओळखून आहेस. ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या पाठीशी कायम उभी असतात. त्यांचा ज्यांच्यावर विश्वास आहे ते त्यांना असं कधी वाऱ्यावर नाही सोडत. तुला आणि तुझ्या नानांना एक क्षण असं वाटलं असेल ना की एवढा मोठा प्रिन्स सरकार माणूस आणि आमचं एवढूच घर आम्हाला सोडवून नाही देऊ शकत. काय नाना, बरोबर ना? नाही, असं नाही वाटलं काही वहिनी साहेब. नाही, असं नाहीच आहे. तुम्हाला वाटत असेल, पण पडद्याच्या मागे राहून प्रिन्स सरकारांनी तुझं घर सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आज बघा, त्यांना त्यांच्या अथक प्रयत्नानंतर यश मिळालं. म्हणजे वहिनी साहेब, मला कळलं नाही. अरे बापरे, तुला कळालं नाही? शिवा, तुझ्या प्रिन्स सरकारांनी अथक प्रयत्न करून, रात्रीचा दिवस करून, त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून तुझं घर परत मिळवलंय. काय? होय होय, परत मिळवलंय. तुझं घर त्यांनी परत मिळवलंय शिवा. आणि ते घर आजपासून काय, आत्तापासून ते घर तुझं झालंय, अगदी कायमचं. नाना,